सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही 4 बिट SIPO सिरियल इनपुट पॅरलल आउटपुट रजिस्टर कसे तयार करावे आणि त्याची चाचणी कशी करावी हे शिकाल। ह्या व्हिडिओच्या शेवटी आपण सक्षम व्हाल IC 7495 वापरून हे प्रॅक्टिकल करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने, उपकरणे आणि साहित्य आपण गोळा करू। मॅन्युअल डिजिटल ट्रेनर किट डेटा शीटसह IC 7495 मेल ते मेल जम्पर वायर, आवश्यकतेनुसार मॅग्निफाइंग लेन्स। शिफ्ट रजिस्टर्समध्ये SIPO सिरियल इनपुट आणि पॅरलल आउटपुटवर चर्चा करूया। SIPOचा अर्थ सिरियल इन पॅरलल आउटपुट आहे आणि तो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समधील शिफ्ट रजिस्टरचा एक प्रकार आहे। SIPO शिफ्ट रजिस्टरमध्ये डेटा अनुक्रमे एका वेळी एक बीट इनपुट केला जातो आणि नंतर समांतर सर्व बीट एकाच वेळी बाहेर हलविला जातो। सिरियल इन हे सूचित करते की डेटा क्रमाने प्रविष्ट केला जातो। प्रत्येक बीट क्रमाक्रमाने प्रविष्ट केला जातो, सहसा प्रत्येक क्लॉक पल्सवर। पॅरलल आउट हे सूचित करते की डेटा समांतरमध्ये अनेक आउटपुट एकाच वेळी उपलब्ध आहे। अनुक्रमांक डेटा उदाहरणार्थ बायनरी अनुक्रम 1010 सिरियल इन इनपुटवर लागू केला जातो। प्रत्येक क्लॉक पल्स सिरियल डेटा पहिल्या फ्लिप फ्लॉप DO मध्ये नंतर दुसऱ्या D1 मध्ये हलविला जातो आणि असेच 4 घड्याळाच्या पल्स नंतर संपूर्ण सिरियल डेटा 1010 शिफ्ट रजिस्टरमध्ये लोड केला जातो। समांतर आउटपुट Q0, Q1, Q2, Q3 शिफ्टिंग प्रक्रियेनंतर प्रत्येक फ्लिप फ्लॉपची स्थिती दर्शवतात। या उदाहरणात क्लॉक पल्स सिरियल डेटाच्या स्तरास ट्रिगर करतात आणि 4 क्लॉक पल्स नंतर समांतर आउटपुट बायनरी अनुक्रम 1010 चे प्रतिनिधित्व करते। प्रत्येक फ्लिप फ्लॉप सिरियल डेटाचा एक बीट संचयित करतो। उपलब्ध 14 पिन ड्युअल इन लाइन पॅकेज IC 7495 बद्दल चर्चा करूया। IC 7495 हे समांतर लोड क्षमतेसह 4 बीट समांतर ॲक्सेस शिफ्ट रजिस्टर आहे। IC 7495 च्या पिन 7 आणि 14 ग्राउंड -VE आणि +5 व्होल्ट वीज पुरवठ्यासाठी दिले आहेत। पिन 1 हे अनुक्रमांक डेटा इनपुट आहे। पिन 2, 3, 4 आणि 5 हे अनुक्रमे 4 बीट समांतर इनपुट आहेत। A, B, C आणि D पिन 13, 12, 11 आणि 10 अनुक्रमे 4 बीट समांतर आउटपुट QA, QB, QC आणि QD आहेत। पिन 6 हा मोड सिलेक्टर आहे। लॉजिक इनपुटवर मोड कंट्रोल इनपुटसह A B C 0 परिणाम QA, QB, QC आणि QD 0000 च्या बरोबरीने होतो। डाव्या आणि उजव्या शिफ्टसाठी अनुक्रमे 8 आणि 9 पिन। पॅरलल आउट 4 बीट सिरियल तयार करणे आणि चाचणी करणे। सर्व घटक गोळा करा, ते तपासा आणि सर्किटला सिरियल इन पॅरलल आउट SIPO शिफ्ट रजिस्टर म्हणून एकत्र करा। भिंग वापरून ICच्या वरच्या बाजूला छापलेले IC 7495 ओळखा। IC चा पिन क्रमांक 1 ओळखा आणि तो योग्य स्थितीत संरेखित करा। डिजिटल ट्रेनर किटमधील ब्रेडबोर्डमध्ये IC च्या पिनच्या दोन्ही ओळी हळुवारपणे घाला। पिन 7 जमिनीवर जोडा आणि जम्पर वायर वापरून 14 ते +5 व्होल्ट सप्लाय पिन करा। डिजिटल ट्रेनर किटमधील क्लॉक पल्स शी पिन क्रमांक 9 कनेक्ट करा। डिजिटल ट्रेनर किटमध्ये आउटपुट LED ला Q, QB, QC, QD म्हणून ओळखा। आउटपुट LED QA ला पिन 13 कनेक्ट करा। आउटपुट LED QB ला पिन 12 कनेक्ट करा। पिन 11 ला आउटपुट LED QC ला कनेक्ट करा।
ट्रेनर किटमधील आउटपुट LED ला पिन 10 कनेक्ट करा. मोड सिलेक्टर पिन 6 ला डिजिटल ट्रेनर किटमधील इनपुट टॉंगल स्विचशी कनेक्ट करा. अनुक्रमे A, B, C आणि D स्विच टॉंगल करण्यासाठी पिन 2, 3, 4 आणि 5 कनेक्ट करा. सिरियल इनपुटसाठी टॉंगल स्विच इनपुट करण्यासाठी पिन 1 कनेक्ट करा. पॉवर ऑन सर्किट मोड कंट्रोल इनपुटवर लॉजिक 1 लागू करा आणि क्लॉक इनपुटवर क्लॉक पल्स देखील लागू करा आणि समांतर आउटपुट लॉजिक स्तर QA, QB, QC आणि QD 0000 असावं. रेकॉर्ड करा. लॉजिक 1 वर मोड कंट्रोल इनपुटसह 0 च्या बरोबरीचे सिरियल इनपुट म्हणजे QA, QB, QC आणि QD 0000 च्या बरोबरीचे. मोड कंट्रोलवर लॉजिक 0 लागू करा. टेबलमध्ये दिल्याप्रमाणे घड्याळाच्या इनपुटवर घड्याळाची नाडी, क्लॉक पल्स आणि सर्किटला सिरियल इनपुट लावा. QA, QB, QC आणि QD आउटपुटशी जोडलेल्या LEDचे निरीक्षण करा. आउटपुट लॉजिक स्तरांचे निरीक्षण केलेले परिणाम रेकॉर्ड करा. पुढील घड्याळ प्लस पुढील घड्याळ पल्स आणि सिरियल इनपुट लागू करा. LEDच्या स्थितीचे निरीक्षण करा आणि आउटपुट लॉजिक पातळी रेकॉर्ड करा. अनुक्रमांक इनपुटच्या 4 बीट पर्यंत पुनरावृत्ती करा आणि निरीक्षणे रेकॉर्ड करा. सिरियल इनपुट 0, क्लॉक पल्स 1, आउटपुट 0111. सिरियल इनपुट 0, क्लॉक पल्स 2, आउटपुट 0011. सिरियल इनपुट 0, क्लॉक पल्स 3, आउटपुट 0001. सिरियल इनपुट 0, क्लॉक पल्स 4, आउटपुट 0000. आता आपण तयार करून IC 7495 वापरून 4 बीट SIPO रजिस्टर. आता आपण IC 7495 वापरून 4 बीट SIPO रजिस्टर तयार करून आणि चाचणी सक्षम करायला सक्षम व्हाल अशी आशा आहे. हे 4 बीट SIPO सिरियल इनपुट पॅरलल आउटपुट रजिस्टर कसे तयार करायचे आणि तपासायचे यावर या सत्राची समाप्ती होते. धन्यवाद.